जोरदार पावसामुळे सोसाट्याच्या वारामुळे काय परिणाम झालाय तर पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळलेली आहेत। जोरात पाऊस आहे, वादळी वारा आहे आणि मुंबईचं जीवन त्याच्यामुळे विस्कळीत झालेलं आहे। जागोजागी झाडं कोसळली आहेत, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा हा ठरलेला आहे। एकीकडे मुंबई आणि परिसरात 1 तासापूर्वी अचानक वातावरण जे आहे ते बदललेलं होतं आणि आता ठिकठिकाणी जोरदार पाऊस आहे, सोसाट्याचा वारा आहे। पूर्व द्रुतगती मार्गावर तर झाडं कोसळल्यामुळे त्याचा वाहतुकीला मोठा फटका बसतोय। तेव्हा आधी ठाणे, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी इकडून बातम्या आलेल्या होत्या पावसाच्या। मात्र आता मुंबई आणि परिसरात देखील जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। जागोजागी झाडं कोसळली आहेत, वाहतुकीचा खोळंबा होतोय। संध्याकाळची वेळ आहे, सगळी मंडळी घरी परतत आहेत ऑफिसेसमधनं आपापल्या उद्योग व्यवसायात आणि त्याच वेळी अशा प्रकारे पावसाने खोळंबा केलेला आहे। ही काही दृश्य आहेत जिकडे हे झाडं पडलेली आहेत, जोरदार वारा वाहिलेला होता आणि त्याच्यामुळे झाडं पडलेली आहेत। अनेक ठिकाणी असं चित्र आहे, जागोजागी झाडं कोसळली, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहतुकीला मोठा फटका। जोरदार पाऊस आणि त्याच्यातच सोसाट्याचा वारा असं चित्र पाहायला मिळतं। आणि या पावसाचा फटका केवळ रस्ते वाहतूक किंवा अन्य ठिकाणीच बसत नाही तर विमान सेवेला देखील बसतोय, कारण विमानतळ रनवे देखील बंद करणार आहे। दृश्यमानता साहजिकच कमी असणार, वादळी वारा आहे, पाऊस आहे, अनेक फ्लाइट्स दुसरीकडे वळवण्यात आल्या आहेत। त्यामुळे एका पावसाने ठिकठिकाणी परिणाम केलेला बघायला मिळतोय। मुंबई विमानतळाचा रनवे बंद करण्यात आलेला आहे। व्हिजिबिलिटी, दृश्यमानता अर्थातच कमी असणार, पाऊस आहे, वादळी वारा आहे, त्याच्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रनवे बंद करण्यात आलाय, अनेक फ्लाइट्स दुसरीकडे वळवण्यात आल्या। अभिषेक मुठाळ पुन्हा एकदा अपडेट देत आहेत। अभिषेक, रस्ते वाहतूकच नव्हे तर विमान सेवेवर देखील परिणाम, काय अपडेट्स आहेत विमान सेवेचे? अश्विन, धुळीचं मोठं वादळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि सोबतच पावसाला देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि त्यामुळे दृश्यमानता जी आहे ती कुठेतरी घटलेली होती आणि त्यामुळे मुंबई विमानतळाचा जो रनवे आहे तो काही काळ बंद करण्यात आलेला होता। आता सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर पुन्हा एकदा दृश्यमानता ही चांगली होत असल्यामुळे थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा रनवे जो आहे तो सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र त्याचपूर्वी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय किंवा मग आंतरराष्ट्रीय जी विमानं आहेत, उड्डाणं आहेत ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। सोबतच काही ज्या फ्लाइट्स आहेत त्या देखील आपल्याला सध्याला उशिरानं पाहायला मिळतात। एकूणच लो व्हिजिबिलिटी आणि खराब हवामान यामुळे रनवे जो आहे त्याचं आवागमन जे आहे ते आता सध्याला आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। अश्विन, अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा तुर्तास खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ रनवे बंद होतोय, मात्र काही वेळात तो सुरू होण्याची अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।